नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्य आणि पार्थ एकत्र बोलत असतात. त्यावेळी पार्थ काव्याला सांगत असतो की तुम्ही आता त्या रम्याला दाखवूनच द्या की तुम्ही काय आहात ते, आणि ती जे काही तुम्हाला सांगत आहे, जे काही तुमच्या मनात भरवत आहे त्याचा तुम्ही विचार करू नका आणि पूर्णतः तुम्ही यातून बाहेर पडा. पण काव्य त्यासाठी त्या पार्थला बोलते की या सर्व गोष्टींसाठी मला माझ्या बोक्याची गरज आहे. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा एका पाळणा घरात गेलेले असतात. तर ते विचारत असतात की ते बाळ कुठे गेलं. तर त्या पाळणा घरवाली बाई जी आहे ती बोलत असते की बाळ कुठे गेलं, काय झालं, बाळ मेलं ह्याच्याशी आमचं काहीही घेणं नसतं, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ते बाहेर काय करतं काय नाही ह्याच्याशी आम्ही कोणताही संबंध ठेवत नाही. त्यावरती नंदिनी म्हणते, तुम्ही असं कसं काय बोलू शकता आणि तुम्हाला काहीच बोलताना काहीच कसं वाटत नाही. तर त्यावेळी पाळणा घरवाली म्हणते की बाळ बाहेर गेल्यानंतर आमचा संबंध संपतो. त्यावर नंदिनी म्हणते, तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय ते? आणि एका आईला स्वतःचं बाळ तुमच्याजवळ ठेवून जाताना किती वेदना होत असतील हे तुम्हाला कधी समजणार नाही. त्यामुळे तुम्ही असं बोलत आहात. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.